श्लोक 25. दंष्ट्राकराला निचते मुखानी दृष्ट्वेव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. अर्थ, आणि दाढांनी विक्राळ व प्रळय काळाच्या अग्नीसारखी ही भगवंताची तोंडे पाहून अर्जुन म्हणतोय की मला तर दिशासुद्धा कळेनाशा झाल्या आहेत आणि जीवाला अजिबात समाधान वाटत नाहीये, चैन पडत नाहीये, अगदी घाबरायला होत आहे. तरी हे जगन्निवासा देवा भगवंता श्रीकृष्णा, आता तुम्ही प्रसन्न व्हा अशी विनंती अर्जुन इथे करीत आहे. विवरण: महाप्रळय काळी संपूर्ण त्रैलोक्याला भस्म करणारा जो अग्नी प्रगट होतो त्याला कालाग्नी किंवा संवर्तक असे म्हणतात. त्या कालाग्नीप्रमाणेच भगवंताची मुखे अर्जुन पाहत होता. त्यातच मुखातील त्या भयंकर विक्राळ दाढा फारच भयानक दिसत होत्या. ते पाहून मनात त्याला फारच भीती वाटायला लागली, कारण त्याचे पुढे कोणाचा टिकाव लागेल असे अर्जुनाला वाटेनासे झाले. प्रळय काळाची आलेली वेळ नसताना सुद्धा हे मध्येच विश्व जणू काही अगदी अल्पायुषी होऊन गेले आहे असे अर्जुनाला आता वाटायला लागले आहे. अशा या भयानक प्रसंगी विक्राळ मुखांना पाहून दिशासुद्धा कळेनाशा झाल्या होत्या, कारण चोहीकडे ही भयानक तोंडेच पसरून उभी होती. अशा भयंकर प्रसंगी भगवंता, हे जगन्नाथा देवा, तू प्रसन्न हो अशी विनंती अर्जुन करत आहे. आता जर विचार केला तर अर्जुनावर प्रसन्न होऊन तर भगवंताने त्याला हे विश्वरूप दाखवले आहे, पण ते उग्र भयानक रूप पाहून अर्जुनाला खूपच भीती वाटली व त्याला असे वाटले की आता भगवंत आपल्यावर फारच रागवलेले आहेत. आपल्यावरच नाही तर जणू काही ह्या सर्व जगावरच रागवले आहेत का काय, आणि आता ते या विश्वाचा संहार करायला लागतील. त्याचे मनात आले की मनाला सुख समाधान व शांती लाभेल, पण या विश्वरूप दर्शनाचा तर भलताच परिणाम झाला आहे. म्हणून अर्जुन देवाला प्रसन्न हो अशी वारंवार विनंती करतोय. आणि असे जरी असले तरी पुढच्या क्षणी अर्जुनाला जे दिसले ते तर आणखीच भयंकर आहे असे वर्णन पुढील श्लोकातनं केलेले आहे. इथे आपण थांबूया.